नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज व्हिडिओ बनवण्याचा विषय फार महत्त्वाचा आहे। बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला की सर, प्रत्येक वेळेस ड्रायव्हिंग करताना ब्रेक दाबताना क्लच दाबायचाच का? हा प्रश्न बऱ्याच जणांनी मला विचारला, म्हणून मी आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ड्राईव्ह करताना ब्रेक दाबताना क्लच दाबायचाच का याविषयी मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे YouTube चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, कारण नवनवीन व्हिडिओ नवीन विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। मी आहे प्रवीण जाधव आणि मी सध्या साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल, दायरीगाव, सिंहगड रोड, पुणे येथे ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतो। गेले 8-10 वर्ष मी साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल मध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतोय। नक्कीच तुम्ही या ड्रायव्हिंग स्कूलला एकदा व्हिजिट द्या, मला भेटा आणि आमच्या साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल मध्ये गाडी शिकण्याचा आनंद घ्या। योग्य सर्व्हिस आणि खूप कॉन्फिडन्सनी गाडी शिकवली जाते। सिंहगड रोडवरील सर्वात फेमस असं ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे ते फक्त साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल। त्यामुळे व्हिडिओला मी पुन्हा एकदा क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करतो की तुम्हाला प्रत्येक वेळेस ब्रेक सोबत क्लच दाबायचाच का? तर याचं उत्तर आहे नाही। कारण कसं आहे मित्रांनो, ड्रायव्हिंग करता करता कधी ट्रॅफिक जास्त येतं तर कधी ट्रॅफिक कमी येतं। रोडची परिस्थिती, सिच्युएशन नुसार ट्रॅफिक चेंज होत राहतं। ओके, त्यामुळं जर आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट हे ठरलेलं आहे। जेव्हा गाडी तयार होते, गाडी जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग होते, त्यावेळेस साध्या सरळ भाषेत सांगतो, जास्त किचकट मी प्रोसेस मध्ये जात नाही। तुमच्या सहजरित्या डोक्यात बसावं त्या पद्धतीने माझं मार्गदर्शन असतं। ओके, जास्त माल मसाला मी लावून तुम्हाला सांगणार नाही। कसं आहे, साध्या भाषेत सांगतो की गाडी तयार होताना प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट हे ठरवून दिलेलं असतं। ओके, अंदाजे सांगतो, अंदाजे आकडेवारी थोडी पुढे मागे होऊ शकते, कारण गाडीची सीसी ही कमी जास्त असते, इंजिन पॉवर जास्त कमी असू शकते। त्यामुळे मी एक अंदाजे सांगतो, साधारण मित्रांनो तुम्हाला फर्स्ट गिअर जो आहे तो 0 to 15 म्हणजे 0 ते 15 पर्यंत तुम्हाला साधारण हा चालवायचा आहे। 15 ते 30-35 पर्यंत तुम्हाला सेकंड गिअर चालवायचा आहे। ओके, 30-35 ते साधारण 45-50 पर्यंत तुम्हाला तिसरा गिअर चालवायचा आहे। मी सध्या 3 गिअर बद्दलच बोलतो, कारण 3 गिअरच फार महत्वाचे आहेत लर्निंग माणसासाठी। मी लर्निंग बद्दल बोलतोय मित्रांनो, त्यामुळे मध्येच कोणीतरी एक्सपर्टने काहीतरी कमेंट करू नका, कारण आपण एक्सपर्ट आहोत। आपल्याला कधी कोणता गिअर कसा टाकायचा हे आपण सिच्युएशन नुसार पटपट ऍडजस्ट करतो। मल्टीटास्किंग आपल्याला जमते, तेवढा ब्रेन आपला ऍक्टिव्ह असतो, सतर्क असतो, आपण पटपट काम करतो। बट लर्निंग माणसाला थोडंसं कन्फ्युजन होतं। ओके, त्यामुळे मी पूर्ण जी माहिती सांगतो ती लर्निंग माणसासाठी सांगतोय, लर्निंगच्या दृष्टीने सांगतोय। एक्सपर्टसाठी ही माहिती आहेच म्हणा, पण जरा लर्निंग जास्त लोकांनी त्या माहितीकडे लक्ष असू द्या। ओके, तर फर्स्ट गिअर मी सांगितला साधारण 0 ते 15च्या आसपास। ओके, 15 ते 30-35च्या आसपास तुम्हाला दुसरा चालवायचा आहे। 15 ते 30-35 पर्यंत, 30-35 ते मग पुढे 45-50 पर्यंत तुम्हाला तिसरा गिअर चालवायचा आहे। ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडीत बसलात, गाडीत बसल्यावर तुम्ही जेव्हा सीट बेल्ट सीट ऍडजस्ट करून फर्स्ट गिअर टाकून क्लच हळूहळू रिलीज कराल, त्याला आपण हाफ क्लच म्हणतो। ओके, त्यावेळेस गाडी हळूहळू पुढे जाईल। मग जेव्हा तुम्ही रेस कराल, साधारण मी अंदाजे बोलतोय 15 ते 20च्या आसपास जर तुमचा स्पीड आला तर तुम्हाला ताबडतोब क्लच दाबून सेकंड गिअर घ्यायचंय, बरोबर? मग तुम्ही सेकंड गिअर मध्ये ज्यावेळेस तुम्ही रेस करायला लागाल त्यावेळेस तुमची गाडी पुढे जायला लागते। ओके, मग तुमचं स्पीड लिमिट वाढत राहतं, 20, 25, 30, 35। ओके, मग त्यावेळेस तुम्ही तिसरा गिअर टाकता। ओके, मग त्यावेळेस तुमची गाडी पुढे परत जायला लागते, 30, 35, 40, 50च्या रेंज मध्ये जायला लागते। मग ड्राईव्ह करता करता समजा एक्झाम्पल देतोय, तुमच्या समोर छोट्या मोठ्या अडचणी येत राहतात। ओके, मग ती अडचण डिपेंड किती मोठी आहे किती छोटी आहे हे तुम्हाला पाहायचं आहे। समजा अडचण छोटी म्हणजे ब्रेकर पकडूया आपण। ब्रेकर सिंगल ब्रेकर असतात, डबल असतात ब्रेकर म्हणजे शेजारी शेजारी, आणि असे 3, 4, 5 ब्रेकर सुद्धा असतात। टाइप्स ऑफ ब्रेकर भरपूर आहेत, ते तुम्ही बघू शकता। ओके, साधारण असा फ्लॅट मधला ब्रेकर असेल, एक छोटा ब्रेकर असेल तर तिथे तुम्ही लाईट ब्रेक घेऊ शकता विदाउट क्लच। महत्वाची माहिती आहे, लक्ष देऊन ऐका। साधारण सिंगल ब्रेक आहे, प्लस तो थोडासा असा फ्लॅट आहे, उंच नाहीये, असा डोंगरासारखा, गाडी आदळण्यासारखा आपटण्यासारखा नाहीये। मी साध्या शब्दांचा उपयोग करतोय तुमच्या डोक्यात सहज बसावं म्हणून। ओके, साधा सिंगल ब्रेकर असेल, फ्लॅट मध्ये असेल थोडासा असा, तर तिथे तुम्ही लाईट ब्रेक घेऊ शकता। ओके, जर उंच ब्रेकर असेल, उंच
जिथे गाडी आदळेल आपटेल असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तिथे तुम्हाला क्लच दाबून ब्रेक घ्यायचे. कारण उंच ब्रेकर किंवा मोठी अडचण असेल तर तुम्ही स्पीड किती करणार? साहजिकच तुम्ही खूपच स्पीड कमी करणार, बरोबर. मग स्पीड कमी झाला की तुम्हाला गिअर सुद्धा कमी करावा लागणार, बरोबर. मग गिअर कमी करताना तुम्हाला क्लच हे दाबावं लागणार, म्हणजे तिथे क्लच आणि ब्रेक तुम्हाला ऑपरेट करावाच लागणार. ओके. त्यामुळे फायनली एकाच वेळेत उत्तर काय सांगतो मी, छोट्या छोट्या अडचणी असेल तिथे तुम्ही साधारण 1-2-3 सेकंदाचा लाईट ब्रेक घेऊन तुम्ही गाडी पुढे रन करू शकता. पण अडचण जर मोठी आली, गाडीला नुकसानदायक, गाडी आदळण्यासारखी, आपटण्यासारखी, खड्डा असेल, ब्रेकर असेल किंवा कुणीतरी रोड क्रॉस करते आणि खूप समोर आलं आपल्या, त्याला वाचवण्यासाठी आपण जास्त प्रमाणात ब्रेक घेतो, त्यावेळेस तुम्हाला क्लच ब्रेक घ्यायचा आहे, सोबत गिअरही काढायचा आहे. ओके. त्यामुळं हे लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस ब्रेक दाबताना तुम्हाला क्लच दाबायचा नाहीये मित्रांनो. डिपेंड अडचणवरती आहे, प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. जर मोठी अडचण असेल तर तुम्हाला क्लच ब्रेक दाबावं लागेल, कारण साधं गणित आहे, तिथं तुम्ही स्पीड कमी करणार, कारण प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट हे ठरवून दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही 30 ते 40च्या रेंजमध्ये सुसाट तिसऱ्या गिअरमध्ये निघालात, तुम्ही ब्रेक दाबणार काही अडचण आली म्हणून, मग ब्रेक दाबल्यावर तुमचा वेग काय होणार? 30 ते 40 वरून कमी होणार, बरोबर. कमी झाला म्हणजे तुम्हाला सेकंड गिअर घ्यावा लागणार. साधारण 20-25च्या आसपास आलात, 30-40 वरून 20 ते 25च्या आसपास तुम्ही आलात तर तुम्हाला सेकंड गिअर घ्यावा लागणार. पुन्हा तुमच्या समोर काही मोठी अडचण आली की पुन्हा तुम्ही क्लच दाबून ब्रेक घेणार, बरोबर, त्याला वाचवण्यासाठी खूप स्लो करणार आहात. मग तुमचा स्पीड काय होणार? 20 मायनस होणार. मग पुन्हा तुम्हाला क्लच दाबून पहिला गिअर घ्यावा लागणार. असं प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट ठरलेलं आहे. एकाच ओळीत उत्तर देतो, जास्त कन्फ्यूज नाही करत. स्पीड वाढला की गिअर वाढवत 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 जायचे, स्पीड कमी झाला की गिअर सुद्धा कमी 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 करत यायचं. त्यामुळं लक्षात ठेवा, थोडा थोडा लाईट ब्रेक हवा असेल, छोटी छोटी अडचण असेल तर तुम्ही लाईट ब्रेक वापरू शकता. मोठी अडचण असेल, खूप गाडी स्लो करायची असा सीन जर तिथे असेल तर तुम्हाला क्लच सोबतच ब्रेक दाबावा लागेल. ते तुम्हाला तिथं सुचलं पाहिजे, तिथं गेल्यावर समजलं पाहिजे. आता मी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला एक तोंडी सांगू शकतो. एक्झॅक्ट स्टेअरिंगवर तुम्ही असाल, तुम्ही ड्राईव्ह करताय रोडला, ड्राईव्ह करता करता छोटासा ब्रेकर आला, छोटासा खड्डा असेल तर तिथं तुम्ही लाईट ब्रेक मारू शकता. पण खूप मोठा खड्डा आहे, तिथं गाडी आदळणार आहे, आपटणार आहे, तिथे तुम्हाला क्लच दाबूनच ब्रेक घ्यावा लागेल, सोबत गिअरही काढावा लागेल. कारण मॅन्युअल गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी नाहीये. मॅन्युअल गाडीला तुम्हाला गिअर काढ घाल करावंच लागणार, क्लच सोबत दाबावंच लागणार. आता तुम्ही म्हणाल, आपण एक विरुद्ध बाजू बोलूया. तुम्ही म्हणाल की सर आम्ही साधारण सेकंड थर्ड गिअर मध्ये आम्ही सुसाट निघालोय, ओके, 30-40-50च्या रेंज मध्ये जे काय असेल, मी अंदाजे बोलतोय. समोर तुमच्या काहीतरी मोठी अडचण आली, ओके, आणि तुम्हाला ब्रेक दाबून गाडी थांबवावी लागली. आणि तिथे जर तुम्ही क्लच नाही दाबला, ओनली ब्रेक जर प्रेस केला तर काय होईल? तुमची गाडी अशी खडखड खडखड आवाज येईल, झटके बसल गाडीला आणि गाडी जाग्यावर बंद पडेल. का? तर तुम्ही विदाउट क्लच ब्रेक दाबला. महत्वाचा विषय, विषयाकडे लक्ष असू द्या, शब्दांकडे लक्ष असू द्या. तुम्हाला गाडी खूप स्लो करायची होती, तुम्ही तिसऱ्या गिअर मध्ये होतात, साधारण 40-50च्या स्पीड मध्ये होतात आणि तुम्ही डायरेक्ट स्पीड तुमचा 5 आणि 10चा केला ब्रेक दाबून, मग ऑब्व्हियसली तुम्हाला गाडी बंद पडणार, क्लच दाबावंच लागेल तुम्हाला, कारण मॅन्युअल गाडी आहे ही. ओके. त्यामुळं लक्षात असू द्या, लक्ष ठेवा. जर तुम्हाला समोर येणारी अडचण अगदी छोटी 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 असेल तर तुम्ही तिथे लाईट ब्रेकचा वापर करू शकता. पण अडचण मोठी आहे तिथं तुम्हाला क्लच दाबून ब्रेक घ्यावाच लागेल, कारण गाडी आपण खूप स्लो करणार असतो. एका शब्दात सांगतो, आपण मॅन्युअल गाडी चालवतोय, म्हणजे गिअरवाली गाडी. त्यामुळं प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट ठरवून दिलेलं आहे, त्याप्रमाणेच आपल्याला काम करावं लागणार. मनाने आपण काही करू शकत नाही. ओके. त्यामुळं व्हिडिओ समजला असेल, कळाला असेल तर कमेंट मध्ये मेसेज करायला विसरायचं नाही मित्रांनो. ओके. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत, अजून नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत गुड बाय.